आणि हो. अहो सारखं सारखं इकडे फिरायला काही गार्डन आहे होय? हा काय धर्मशाळा आहे? अहो पोलीस स्टेशन आहे. जरा शिस्त बाळगायला शिका. दादा प्लीज आमची परिस्थिती समजून घ्या हो. अहो बाई माणसाने जास्त वेळ थांबू नये पोलीस स्टेशनला. इकडे पण काही नियम आहेत. हा आलं तसं थोडा वेळ बोलून घ्या आणि पटकन घरी निघा. ठीक आहे? हो. ठीक. मला म्हणून कळतच नाहीये हे एवढ्याशा कारणासाठी मला का अडकवून ठेवलंय. चैत्या पुढे काही कळलं का रे? मनू सांग ना, काही कळलं का पुढे? अनयाबाई, भाई माझ्याकडे एक कमाल आयडिया आहे. तू बाहेर येशील. काहीतरी उलट सुलट विचार करू नकोस हा तू. अगं नाही यार भाई, तुझा त्यांनी गाडी चालवताना फोटो वगैरे नाही काढला ना? नाही का? बेस्ट. म्हणजे आता तू सुटणार. अनयाबाई हे बघ, तसं पण आपण 4-5 दिवस घरी नाही गेलो ना, कोणाला काहीच फरक नाही पडत. मग काय, आता आपण कबुली जबाब देणार म्हणजे भाई सुटणार. चैत्या काय बोलतोयस? हेच, ही गाडी मी चालवत होतो, तू फक्त बाजूला बसला होतास. म्हणजे तुला सोडणार आणि तुला पकडतील. काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का चैत्या? मला कळतंय. अनयाबाई बाहेर येणार, त्याच्या जागी आपण आतमध्ये जाणार. काय प्रॉब्लेम नाही आहे ना? प्रॉब्लेम हा आहे ना चैत्या, प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम हा आहे की तू तुझ्यापेक्षा जास्त विचार माझा करतोयस. प्रॉब्लेम हा आहे की तू मला प्रॉब्लेम मध्ये बघू शकत नाहीयेस. भाई सोड ना. असं पण बाप माझा मला मारतो, 3-4 दिवस खायला नाही देत. तेव्हा तू आणि उषा आईच मला खायला देता ना. तुम्ही तर तुमच्या हाताने मला भरवता. आणि म्हणून तू तर मला कधीच माझ्या बहिणीची कमी जाणवू नाही दिली. भाई यार, आणि माझा बाप मारतो तेव्हा तूच येतो ना मला पहिला वाचवायला. आता तुझ्यासाठी एवढं तर करूच शकतो ना आपण. बस काय यार. अरे ते बोलतात ना, मेले में बिछड़े हुए दो भाई. अरे भाई आहे आपला तो. चैत्या, काही नाती जन्मापासून आपल्या सोबत असतात, रक्ताची नाती. पण एकच नातं असं असतं ना जे आपण स्वतः निवडतो, मैत्रीचं. खूप नशीबवान आहे रे मी, तुझ्यासारखा मित्र भेटला मला. थँक्यू चैत्या यार, थँक्यू. अरे भाई, आपण पण लकी आहे. तू टेन्शन नको घेऊ. हे बघ, आता काय पण झालं ना, म्हणून आपण अनयाबाईला सोडवायचा. आणि त्याच्यासाठी काय पण करायला लागलं ना, आपण करणार. चैत्या, तुझ्यासारखे मित्र मिळायला नशीब लागतं. मला खात्री आहे तू आमच्या सोबत आहेस ना, म्हणजे अनिकेत नक्की सुटणार. चला चैत्या, खूप उशीर झालाय, तू घरी जा आता. आणि तू? अरे मी थांबते ना इथे. नाही, मग मी पण थांबतो. चैत्या, सासूबाई आली की मी जाईन. तू जा. हे चैत्या जा. भाई काळजी घे.
खर तर मी खूप उत्साहात होते रे. मी ठरवलं होतं काहीही झालं तरी तुला इथे राहू नाही देणार. मी प्रयत्न करते रे, पण मनू, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे बघ, आपण असं समजूया की ही आपली परीक्षा आहे. काहीतरी मार्ग नक्की निघेल. एवढे प्रॉब्लेम्स असताना सुद्धा तू इतका शांत कसं काय असू शकतोस? कारण तू आहेस ना माझ्या बरोबर. चैत्या आहे म्हणून. आता मी तुला धीर द्यायचा तर तूच मला धीर देतोयस. वेडा आहेस तू. हो, म्हणूनच लग्न केले ना तुझ्याशी. नवीन लग्न का पहिल्यांदाच इथं आला? हा, दोन्ही. तरच एकदा 2-4 फटके पडले ना तर चालण्यात पण वाळवंट दिसेल. जास्त लोड घ्यायचं काम नाही. सुरुवातीला मार खायची सवय नसते ना, थोडा त्रास होईल, पण नंतर सवय होईल. मी काही सराईत गुन्हेगार नाहीये. सर्राईत गुन्हेगार नसा, पण इथं आलात ना तर बनून जा. हो, काय बोलताय तुम्ही? म्हणून खोटं कशाला बोलन? आईची आण. फर्स्ट टाइम पाकिट मारलं, पाकिट रिकामं निघालं, पण फटके असे पडले ना, एकदा रेकॉर्डला नाव आलं की संपलं. कोणी कुठेही पाकिट मारलं की मला उचलून आणतात, चोप चोपतात. मग बोललो, आता कंटाळा आला मार खाऊन, दुसरं काहीतरी करायचं. मग दुसरं काहीतरी करायचं ना, नोकरी वगैरे. हॅट, पटापटा पैसे मिळायची आदत लागली ना, मग साला दुसरं काही कामच होत नाही. हातो दुसऱ्यांदा तडीपार केलेलं, लपून छिपून परत आलो तरी पण पोलिसाला खबर लागली. उचलला, जाम मारला, खबऱ्याला मला तोडावला. तेव्हापासून हा पाय जरा ना आपण मग सोडून द्यायचं ना हे सगळं. कारण ह्या गुन्हेगारीच्या दुनियेत माणूस स्वतःच्या मर्जीने आत येऊ शकतो, पण बाहेर नाही पडू शकत स्वतःच्या मर्जीनं. अरे बाबा, हो मॅडम, अहो तुम्हाला थोडीफार बोलायची संधी काय दिली तर तुम्ही इकडनं हलतच नाहीये. हा, अहो चला लवकर घरी. अहो तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? हा, अहो रात्री अपरात्री बाई माणसांनी पोलीस स्टेशनला जास्त वेळ थांबू नये. कळायला पाहिजे तुम्हाला. मनू, ते बरोबर बोलतात. तुझा आता बरं. आणि मी तुला सोडून नाही जाणार. मनू, अगं बराच उशीर झालाय आणि तुला असं सारखं सारखं बोललेलं मला आवडत नाही. जा बरं तू. मनू, जा बरं. ऐक माझं. ओ दादा,
ओ दादा उठा ना. ओ दादा उठा ना. काय कटकट आहे? दादा जरा उठा ना, 2 मिनिटं बोलायचंय तुमच्याशी. काय? प्लीज केस मागे घ्या ना. तुमचं जे काही नुकसान झालंय ना ते मी भरून द्यायला तयार आहे. प्लीज तक्रार मागे घ्या आणि हा विषय संपवा ना. आपण आधीच सांगत होतो तुमच्या नवऱ्याला पोलीस स्टेशनला यायची ऍक्सिडेंट होती, त्याला आपण काय करू शकत नाही. असं काय करता दादा? अहो आमची अडचण आहे हो, प्लीज समजून घ्या ना. काय करायचं साहेब करतील, आपल्या हातात काय नाही. देवा फोन करते तिला. हा सासूबाई बोल. हा मनी माऊ, मी ना डबा घेऊन येते जेवणाचा पोलीस स्टेशनला. हा अगं नको, तू नको दगदग करू, मी येऊन घेते. दगदग कसली ग, तू एकटी किती आटापिटा करणार आहेस? हा तू ये, मग नंतर आराम कर, मी तिकडे आली की. हा नको सासूबाई, मी नाही येणार आहे घरी. ऐक ग मनी माऊ, अशी काय करते ग? हा नंतर परत जा ना हवं तर पोलीस स्टेशनला. हा सोन्या? नाही नको, मी नाही येणार घरी. जोपर्यंत अनी इथे आहे तोपर्यंत मी इथेच थांबणार. कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरले, का कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरले. स्वप्न माझे आज नव्याने फुलले, अर्थ सारे स्पर्शाने उलगडले. तडफड ही ह्या काळजामधी, घुसमट तुझी रे होते का कधी? मानसाचा तू जन्म घे, गाव जो मांडला मोडू दे. आणि लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. साहेब हा जाऊ नको, जाऊन या माऊली. जेवण नको. हा आणि सासूबाई तू का आलीस? तू जा घरी, मी आहे इथं, जा आराम कर जा. अगं परत परत तेच तेच सांगू नको ग. का आलीस तू इकडे? का आली म्हणजे? जीव लागतो माझा घरात. काळजी करू नको, आहे मी आणि बरोबर. तू आहेस तर मला काळजी नाही आहे ग, पण हे काय माऊली? घरची भाजी चपाती आणली तुमच्यासाठी, घ्या.
नाही नको, येतो आम्हाला डबा. आता तुमच्या आईने किंवा बहिणीने आणला असता तर तुम्ही घेतला नसता का? हो माऊली, आजकाल कोण विचार करतो एवढा इतरांचा? निकम घ्या घ्या. साहेब, पोराला डबा देऊ का? हो द्या. थांबा, त्याला आतमध्ये नको, बाहेरच जेवू द्या. हा. आई, भूक नाहीये मला. काय भूक नाही करतो, जेव ना बाबू. तुझ्यामुळे ती पण जेवत नाही बघ, उपाशी आहे ती. मनू, तू तरी जेव ना. मला पण भूक नाहीये. बघितलं, हे असं चाललंय. भूक नाही काय चाललंय तुमच्या दोघांचं? चला जेवून घ्या. जेव मनी, मग जेव तू. चल जेव, घ्या घ्या. मनी, मग त्याला दे. दादा हा. या ना, मला जेवून घ्या. हा, इतक्या दिवसानं घरचं जेवण जेवतोय, तुम्ही समजा एवढं आपल्या प्रमाणात. ए बाबू, ए बाळा, भरल्या ताटावर रडायचं नाही असं. जेव जेव बाळा, जेव. एकदा माणूस इथे येऊन गेला की घर तुटायला सुरुवात होते. घरची वाईटच असतात असं नाही, पण आपल्याला पण लाज वाटते. कोणी नातेवाईक आपल्याला घरी बोलवत नाही, रस्त्यात भेटलं तर ओळख दाखवत नाही. समधी आपल्याला भियायला लागतात, लोक आपल्याला टाळतात. त्यांच्या डोळ्यातच दिसत एक एक माणूस आपल्यापासून तुटतो, एक एक घर तुटत. बरोबर आहे, घर तुटतं, माणसं तुटतात. माझ्या बाबतीत हे आधीच घडून गेले. काय झालं? काही नाही, तुम्ही जेवा.